सदानंद रेगे यांनी लिहिलेली दुपार ही निसर्गरम्य मराठी कविता दुपारच्या वेळेचे सूर्यप्रकाशाचे, सावल्यांचे आणि निसर्गातील शांततेचे अप्रतिम वर्णन करते. जिथे उष्णतेचे चित्र नसूनही कवीने ती शांत आणि आल्हाददायक रूपात मांडली आहे. चला तर मग आपण अशी ही अवीट गोडी असलेली कविता ऐकूयात. माथ्यावरती उन्हे चढावी, पावलात सावल्या विराव्या, घाटावरती शुभ्र धुण्यांच्या पाकोळ्यान मंद झुलाव्या, डोंगर व्हावे पेंगुळलेले, पोफळ बागा सुस्त निजाव्या, अंगणातल्या हौदावरती तहानलेल्या मैना याव्या, लुकलुकणारे गोल कवडसे लिंबाच्या छायेत बसावे, खारीचे बावरे जोडपे बकुळी खाली क्षणिक दिसावे, कुरणांच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे, कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे, कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे, शेत पावसासाठी झुरावे, शेत पावसासाठी झुरावे.